मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलन 25 डिसेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी दिली. कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांनी प्रस्तावना केली. स्वागत अध्यक्ष शोभाताई मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. संचालिका रुचा मोरे पाटील यांनी माहेर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पद्माकर कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, कवी मारुती कटकधोंड, गोविंद काळे, बदी उजमा बिराजदार, डॉक्टर शिवाजी शिंदे, संचालक विकास सक्री, सीईओ शिल्पा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. मनोरमा साहित्य मंडळी आणि मनोरमा साहित्य परिषद शाखा पश्चिम, मनोरमा सोलापूर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन 2025 आज मनोरमा परिवाराच्या वतीने आयोजित केलेलं आहे आणि त्याची पत्रकार परिषद आज आपण इथे घेत आहोत. या संमेलनाचे अध्यक्ष, या परिवाराचे मार्गदर्शक, त्याचबरोबर साहित्य मंडळी आणि मनोरमा साहित्य परिषद याचेही अध्यक्ष असणारे माननीय श्रीकांतजी मोरे साहेब, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आमच्या वहिनी शोभाताई मोरे, त्याचबरोबर संचालिका रुचाताई मोरे, आमच्या सीईओ शिल्पा मोहिते कुलकर्णी आणि आमचे सगळे पत्रकार बंधू, या सगळ्यांचंच मी स्वागत करते. मनोरमा परिवाराच्या वतीने गेले अनेक वर्ष आपण हा उपक्रम राबवतो. 25 डिसेंबर म्हणजे सगळ्या साहित्यिकांना एक चांगली मेजवानी असते. आज आपण बघतोय की समाजामध्ये साहित्य कमी होताना दिसते, पण सोलापूरमध्ये साहित्य वाढताना दिसते, साहित्य संमेलनं वाढताना दिसतात आणि मनोरमा परिवाराने हा वसा गेले 25 वर्ष घेतला आहे आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीच केलेली आहे. मनोरमा परिवाराने 9 मे 1997 साली मनोरमा बँकेची स्थापना झाली. त्यानंतर मनोरमा मल्टीस्टेटच्या 70 शाखा, बँकेच्या 11 शाखा, आमच्या 6 पतसंस्था आणि हा सगळा व्याप सांभाळत असताना साहित्याचा पण वसा आम्ही आत्तापर्यंत सांभाळलेला आहे. साहित्य हा समाजमनाचा अर्थ आहे आपण म्हणतो आणि साहित्याने माणूस सुसंस्कृत घडतो. तर माणसाला सुसंस्कृत घडवण्यासाठी ही मेजवानी मनोरमा परिवार दरवेळेस देत असतं. माणसांची मनं जपण्याचं, माणसांच्या मनाची मशागत करण्यासाठी मनोरमा परिवार अत्यंत कसोटीने, चिकाटीने प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न आमचा गेले 25 वर्ष चालू आहे. त्याला तुमच्या सगळ्यांची उत्तम साथ आहे आणि त्यामुळंच या प्रयत्नाला यश पण आलेलं आहे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रातले अनेक नामांकित साहित्यिक या मनोरमा पुरस्काराने, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष आज विश्वास पाटील साहेब आहेत. त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील साहेब आहेत आणि ते या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर अनेक जे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायच्या आधी आपल्या व्यासपीठावर प्रमुख उद्घाटक किंवा प्रमुख पाहुणे येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर ते तिथले अध्यक्ष बनलेले आहेत. म्हणजे असा जो योग आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे मनोरमा परिवाराचा पायगुण हा अत्यंत शुभ असा प्रत्येक साहित्यिकाला असलेला आहे. त्यामुळं या संपूर्ण परिवाराची जी ख्याती आहे आपल्या पत्रकारांना माहितीच आहे की परिवाराने आत्तापर्यंत जी साहित्य संमेलनं घेतली, साहित्य पुरस्कार दिले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता हा परिवार एक नामांकित परिवार म्हणून साहित्यिकांना सतत प्रबोधन करणारा, साहित्यिकांना सतत त्यांची उंची वाढवणारा, साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणारा परिवार अशी या मनोरमा परिवाराची ख्याती आहे. या मनोरमा परिवाराच्या वतीने मी या संमेलनाची कार्याध्यक्षा म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर आमच्या स्वागताध्यक्षा शोभाताई मोरे याही यापुढे स्वागत करतील आणि त्यानंतर या संमेलनाचे अध्यक्ष या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या पत्रिका असू दे, त्याचबरोबर आमचे कार्यक्रम या संबंधीची सखोल माहिती अध्यक्ष देतील. त्याआधी मी वहिनींना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. सगळ्यांना आणि मला असं वाटतं की वर्ष 2025 संपत असताना सगळ्यांना एक कायम लक्षात राहावं 2025 साल आणि दरवर्षीच मनोरमा साहित्य संमेलन मनोरमा परिवारातर्फे आयोजित केले जातात. मनोरमा परिवार ही परिवाराची आर्थिक संस्था असल्या तर मला असं नेहमी वाटतं की लक्ष्मीबरोबर सरस्वतीचा वास असेल तर ते नैतिक अधिष्ठान जास्त घट्ट केलं जातं आणि आज समाजाला खरी गरज आहे ती चांगल्या विचाराची, सृजनात्मक विचाराची आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की मनोरमा राज्यस्तरीय पुरस्कार
किंवा साहित्य संमेलन आपण 1 दिवसाचं ठेवलेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यांनी पूर्ण दिवस एक वेगळ्या विचारात तुम्ही सगळ्यांनी बसावं, हा आमचा त्यामागचा हेतू आहे. आजच्या कार्यक्रमाचं खरं तर सगळे सूत्र म्हटलं तर मोरे साहेबांच्या डोक्यामध्ये जी संकल्पना आली की पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पुण्यामध्ये असे कार्यक्रम होतात, मग सोलापूर का नाही, तर सोलापूरसुद्धा साहित्य नगरी होत आहे. फक्त ते कार्यक्रम आपल्याकडे होतात तर त्याला चांगल्या पद्धतीनं कसं रसिकांपर्यंत पोचवावं हे साहेबांच्या खूप डोक्यात होतं. आणि त्याचबरोबर मनोरमाच्या बँकेच्या कार्याध्यक्ष असतील अस्मिताताई गायकवाड, रुचा पाटील मॅडम त्या स्वतः कविता करतात, CO मॅडमसुद्धा आहे, सगळेजण आहेत. पण सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा पुढं आपण जातो तो मला असं वाटतं की तो मार्ग जास्त चांगला होतो. आणि त्या दृष्टिकोनातनं मनोरमा साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे. 25 म्हणजे यामध्ये आपण साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिकांना पुरस्कार देतो की बऱ्याच वेळा ते पडद्यामागे असतात, बरीच त्यांची पुस्तकं असतात पण ते आपल्यासमोर येत नाही आहेत. तर अशा साहित्यिकांना सुद्धा आपण पुरस्कार देतो आहे. ताई म्हणाल्या त्या पद्धतीनं की मनोरमा साहित्य पुरस्कार मिळालेले बरेचसे साहित्यिकांना पुढचा अध्यक्षपदाचा, अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा मान मिळाला, हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आता आपण मनोज बोरगावकरांची नदीश्य कादंबरी सगळ्यांनी वाचली असेल तर त्या कादंबरीला सुद्धा जवळजवळ त्यांना एवढे पुरस्कार मिळालेले आणि ते म्हणतात की पहिला पुरस्कार मला मनोरमाचा आहे. आणि ती कृतज्ञता प्रत्येक वेळेस ते व्यक्त करतात की मला सुरुवात तुम्ही केली. विमलताई माळी अनगरच्या आहेत, त्यांचंसुद्धा खूप काव्य होतं. मोरेसाहेब म्हणाले की ठीक आहे आपण करू, तर त्यांच्या पुस्तकाला, त्यांचं जे रानकाव्य त्या पुस्तकाला सुद्धा एवढे पुरस्कार मिळाले आहेत. म्हणजे कॅशमध्ये जवळ 2-2.5 लाखापेक्षा त्यांना कॅश पुरस्कार मिळाले. आता साहेबांनी परत त्यांना दुसरी आवृत्तीसुद्धा प्रकाशित करून दिली. म्हणजे ह्याचं मुख्य हेतू काय आहे की जास्तीत जास्त लोकांचं साहित्य आपण पुढं आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे कुणीतरी वसा घ्यावा. तर त्या दृष्टिकोनानं मोरेसाहेब स्वतः साहित्यिक आहेत, त्यांचे स्वतःचे 28 पुस्तकं आहेत, त्यांच्या कविता भरपूर आहेत आणि बऱ्याच वेळा जीवनाचं जे काही सार सांगण्याचं त्यांच्या कवितेतून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अर्थकारण करता करता समाजामध्ये चांगला बदल कसा घडवला जाईल, तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की हे साहित्य संमेलन खूप चांगलं आहे. तर आपण सगळेजण या ठिकाणी प्रशांत जोशी सर आहेत, खेलबुडे साहेब आहेत, त्यानंतर पद्माकर कुलकर्णी, प्रत्येकाचे नावं घेत नाही पण आपण सगळे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात. तर हा चांगला कार्यक्रम आपल्या सोलापूरमध्ये होतो आणि राज्यस्तरीय म्हणजे गोव्यावरून सुद्धा या ठिकाणी लोक येत आहेत किंवा पुण्याचे आहेत, ठाण्याचे लोक आहेत, तर ते सगळे इथे येतात. तर आपण सगळे मिळून त्यांना सांगूया की आम्हीसुद्धा खूप छान साहित्य क्षेत्रात काम करतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी आमंत्रित आहात. मी तर एक महिला म्हणून आत्ताही विचार झाला की तुम्ही तुमच्या पत्नीला कार्यक्रमाला घेऊन या, त्यांनाही ऐकू देत ना की साहित्य काय असतं. आणि कदाचित त्या एखादी कविता लिहित असतील तर त्याही कविता आपण, त्यांनाही वाटेल की माझी एक कविता यावी पेपरला कुठल्या तरी, असं त्यांना वाटेल. तर ती पण त्यांची इच्छा तुम्ही सगळेजण पूर्ण करू शकता. कारण साहित्य हे लोकांपर्यंत जेवढं जास्त पोहोचलं जातं तेवढे आपले विचार हे सकारात्मक होतात. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात, पत्रकार परिषदेला, तुम्ही सर्व बंधूंचं या ठिकाणी स्वागत करते आणि असंच सहकार्य मनोरमा परिवाराला आपण यापुढेही करावं एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. सोलापूर जिल्ह्यातील श्रमिक पत्रकार संघाचे प्रमुख, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनी, सोलापूरची पत्रकारिता त्याला एक वेगळं असं वैशिष्ट्य आपण म्हणता येईल. कारण या पत्रकारितेला सोलापूरचा जो भौगोलिक इतिहास आहे, त्यानंतर एकूणच सांस्कृतिक इतिहास आहे आणि वारकऱ्याची संप्रदायाची परंपरा, या सगळ्याच्या माध्यमातून वर्षभर 365 दिवस आपल्याला सोलापूरच्या विविध सांस्कृतिक घटकांशी संपर्क येतो. आता जानेवारी महिना सुरू झाला, आपल्याला सिद्धरामेश्वरची यात्रा आणि याचा संपर्क येतो. दसरा आला, दिवाळी आली की आपल्याला कार्तिक एकादशी आहे, आषाढ एकादशी आहे, संपर्क येतो. कुठलीही गुरुपौर्णिमा आली की अक्कलकोट महाराजांचा आपल्याला आठवल्याशिवाय त्या ठिकाणी प्रेसवाल्याला त्याची दखल आपल्याला घ्यावी लागते. आई तुळजाभवानीचा आपल्याला दखल घ्यावी लागते, रूपाभवानी सोलापूरची दखल घ्यावी लागते, दत्त महाराजांची दखल आपल्याला घ्यावी लागते. एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. कुडल संगम असेल, कृष्णा संगम, आपण वर जर तुळजापूरच्या पुढे गेलो तर कृष्णा खोरे आहे, तुळजापूरच्या पायथ्याला आलो की लगी निरा आणि भीमा खोरे, असं एक वेगळं भौगोलिक आगळं वैशिष्ट्य ह्या पत्रकारितेला सांभाळावं लागतं. इतर जिल्ह्यामध्ये मला नाही वाटतं की एवढं वेगळ्या पद्धतीने असं पत्रकारांना, कारण हे
बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे, आजूबाजूचे 5-6 जे राज्य आहेत त्यांच्या भाषेचा प्रभाव आमच्यावर आहे. आणि अशा या नगरीमध्ये मराठी साहित्याचा आपण जागर करत असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे कार्य आहे ते मी सुरुवातीपासून तिथं मेंबर होतो. पण सोलापूरमध्ये आल्यानंतर सदाशिव रामचंद्र मोरे हे मनोरमा बँकेचे संस्थापक चेअरमन, मूळचे पंढरपूरचे आणि विठ्ठल भक्त आणि कर्मवीरराव भाऊराव पाटलाचे शिष्य, आणि यांच्या डोक्यामध्ये एक असा विचार डिबे असायचा की आपण कायम विठ्ठल भक्त शेतकरी असंच राहणार का, आपण अर्थक्षेत्रामध्ये प्रगती का करू शकत नाही. कारण सुरुवात शिक्षकी पेशातून तिने सुरू केला होता आणि नंतर ते मग शिक्षकी पेशातून पुढं एज्युकेशन खात्यामध्ये वरिष्ठ ऑफिसर म्हणून ते सेवानिवृत्त झाले. आता हे सगळं विचारात घेत असताना त्यांच्या इच्छेला जोड म्हणून की काय विठ्ठल प्रसन्न व्हावा त्या पद्धतीने 9 मे 97ला मनोरमा बँकेची स्थापना झाली. आणि त्याच्या आधीच आमच्याकडं महिला स्वयंसहायता बचत गट असतील किंवा इतर काही आर्थिक ॲक्टिव्हिटी चालू होत्या. पण त्यावेळेला वडिलांची इच्छा होती की आपलं एक साहित्याचं व्यासपीठ असावं, कारण ते रोज 5 ते 5:30ला उठून इंदिरानगरमध्ये ते एक मंडळ चालवत होते. त्या मंडळामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक होते. मग आमचे मोरेश्वर बनसोडे म्हणून होते, त्याच्यानंतर मालखाने म्हणून होते. वडिलांच्या बरोबरीने त्या वयाचे एक 5-25 माणसं विजापूर परिसरात, त्यावेळेला तुम्ही 74चा विचार म्हटलं तर तुमच्या नजरेच्या बाहेर आहे एवढं सगळं रिकामं होतं. एक रस्ता होता, पलीकडे जोशी आला जोशी राहायचे, इकडं आणखीन कुणी, असे एक 10-12 माणसं रिसबूड वगैरे आम्ही सगळे वडिलांच्याकडे यायचे. आणि सकाळी 5ला उठून त्यांचं भजनी हे चालायचं, म्हणजे संत रामदासाचे श्लोक असतील, विठोबाचे असेल, ज्ञानेश्वरीचे असेल, आमचे आर्वीकर महाराज म्हणून इथं माचलूरचे काही लोकांना माहिती असतील, पण फार मोठं एक पवित्र ठिकाण त्या ठिकाणी होतं. सांगण्याचा उद्देश होता की त्यांची इच्छा होती की एक मंडळ काढावं असं, आणि ती इच्छा पूर्ण झाली. बँकेची स्थापना झाल्यानंतर आम्ही हे सुरू केलं मनोरमा साहित्य मंडळ म्हणून, आणि त्यांनी सुरुवातीला ते अनेक वर्ष चालवलं. आणि मग त्याच वेळा आमच्याकडं एक अशी रचना आली, आज मारुती कटक दोघं आहेत, गोविंद काळे साक्षीदार आहेत, त्याने तर माधव पवार असतील किंवा देवेंद्र बरेचसे नवीन. 2002 साली तुमचं वय किती असेल विचार करा, म्हणजे आज आपण 2025मध्ये आहे, 23 वर्ष, 2.5 दशकं मागं पहिलं साहित्य संमेलन शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं घेतलं. त्यावेळी नुकतंच विद्यापीठ सोलापूरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव आत्ता आलं, पण त्यावेळी सोलापूर विद्यापीठ सुरू झालं होतं. हिरेश स्वामी आमचे त्या ठिकाणी पहिले आमचे सोलापूरचे भूषण होतं, तर त्यांच्याबरोबर कलेक्टर, त्याचप्रमाणे डेप्युटी कलेक्टर, आमचे सोलापूरचे SP पोलीस कमिशनर भगवंतराव मोरे म्हणून होते, तर ते भूषणकर उपाध्याय, खूप माणसं. आणि असे म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 2 दिवस संमेलनाला भेट दिली, आदल्या दिवशी पण भेट दिली, दुसऱ्या दिवशी भेट दिली. त्यावेळेचे अनेक मान्यवर अनेक मोठ्या प्रमाणात इंदिरानगरच्या मोकळ्या पटांगणामध्ये सभागृहामध्ये ते साहित्य संमेलन पार पडलं. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की प्रचंड लोकांना साहित्य संमेलनाची गरज आहे. बहिणाबाई माळी ज्याला आज आपण म्हणतो, ती पहिल्यांदा आमच्या व्यासपीठावर पहिली कविता म्हटली विमल माळीने, आणि त्याच्यानंतर मग त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आता सुद्धा माझ्याकडे खाली त्यांची मी काल तरुण भारत कडून एक 200 पुस्तकं छापून घेतली आहेत. पण पहिली आवृत्ती संपली, मला म्हणली भाऊ पहिली आवृत्ती संपली, म्हणजे ठीक आहे दुसरी छापून तुम्हाला परत एक 200 प्रती देऊन टाकतो. म्हणजे त्यांना ग्रामीण भागात प्लॅटफॉर्मचा मनोरमा साहित्य मंडळीने आपण दिलेला आहे. आणि हा सर्व प्रपंच सांगण्याचा उद्देश एवढा असा आहे की 2002 सालापासून आपण हे कार्यक्रम करतो आहे. मग 2004 साली आम्ही साहित्य संमेलन घेतलं, 6 साली घेतलं, त्यानंतर 9ला घेतलं, 10ला घेतलं, असे मग अनियतकालिक पद्धतीने 2-3 वर्षाला घेत होतो. कारण साहित्य सभेचा खूप खर्च मोठा असतो. आणि मग हे सगळं गोळा कंपेरीज करत असताना यावर्षीचं साहित्य संमेलन आम्ही घेत असताना आमचे मित्र राजा माने, दास सर असतील, पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, गेले 5-10 वर्षापासून बसाबाईशी माझा संपर्क, आणि उभ्या महाराष्ट्रभर जवळपास 265 पुरस्कार आम्ही वाटलेले मागच्या या 25 वर्षामध्ये. मग ठाण्याचे असतील, मुंबईचे असतील, गोव्याचे असतील, वेगवेगळ्या जिल्हा, वेगवेगळे राज्य, कर्नाटक राज्यामधून बेळगावचे पुरस्कार मागच्या वर्षी आपण दिले होते. पत्रकार मेनचे, बडोद्याला आपण पुरस्कार दिले, खूप ठिकाणी पुरस्कार दिले. मग हे सगळं असताना यावर्षी लोकांनी इच्छा व्यक्त केली. मी हे का सांगतो आहे की आता दरवेळेला बाहेरचा अध्यक्ष कशाला, यावर्षी तुम्ही एवढी वर्ष सेवा केली तर तुम्ही अध्यक्षपद स्वीकारा म्हटल्यानंतर यावर्षी राजा मानेंच्या आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांची मी मनापासून
या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मलाच अध्यक्षपदाचा जुरा सभा सांगितली. कारण त्यांचं म्हणणं पडलं की तुम्ही आता 30 वर्षे काम बघताय, आता संधी तुम्ही स्वतःच लक्ष द्या. आणि मग विश्वास पाटील आपण या ठिकाणी पत्रिका आज अनावरण करतो आहे. विश्वास पाटील हे अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष आता आपले आहेत, नियोजित अध्यक्ष. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे साताऱ्याला आणि त्यांना आपण या ठिकाणी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलवलेलं आहे. माननीय शिंदेसाहेब हे आमचे आधारस्तंभ आहेत. गेली 25 वर्ष पहिल्यापासून ते आहेत. मी तुम्हाला उल्लेख केला की पहिल्या साहित्य संमेलन 2 दिवस ते आले होते. आदल्या दिवशी त्यांनी माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन पण त्यांनी केलं होतं, भावरंग एका छोट्या पुस्तकाचं. आणि दुसऱ्या दिवशी पण ते परत संध्याकाळी कार्यक्रमाला हजर राहिले होते. त्याचप्रमाणे आमचे सहकार खात्याचे माजी मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील साहेब हे या कार्यक्रमाला आधारस्तंभ म्हणून पूर्वीपासून आमच्याकडं उपस्थित असतात. मागं जेव्हा जेव्हा अडचणी आल्या त्यांना मला आठवतं एक साहित्य संमेलन 2010 सालचं ते नाशिकला दिंडोरी महाराज इथं कार्यक्रम होता सकाळी आणि आपलं उद्घाटन होतं 11:30 वाजता आणि तिथला कार्यक्रम होता. मी म्हटलं साहेब तुमचं नाव लिहिलं पत्रिकेत, तुम्हाला यायला पाहिजे. ते तिथून हेलिकॉप्टरने सोलापूरला आले आणि 11:30 वाजता आपल्या व्यासपीठावरती इंदिरानगरला ते हजर झाले आणि त्या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं. सांगण्याचा उद्देश असा की ज्या व्यक्तीला परिवाराबद्दल हितचिंतक म्हणून आम्ही सांभाळलेला आहे असे अनेक मान्यवर साहित्यिक पुण्यामधून असतील, सदानंद मोरे साहेब असतील, प्रमोद शिंदे असतील, रामदास कोटाणे या साहित्य समाजाचे आहेत. या प्रत्येकाला आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन हे सुरुवातीचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर समारोपाचा कार्यक्रम आहे. मध्ये आपण 5 सत्र ठेवलेले आहेत. तर यामध्ये आपण 9 पुरस्कार जाहीर केलेले आहेत. तर 9 पुरस्काराचं जे आपण पाहतोय की आपल्याला जी पत्रिका दिलेली आहे या पत्रिकेमध्ये पान नंबर 3 वरती आपण पुरस्कार वितरण सोहळा दिलेला आहे. पान नंबर 3 वरती तर आपला जो पहिला पुरस्कार आहे तर तो मनोरमा बँक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार हा आपण माननीय अनिल सामंत हे गोवा मराठी अकॅडमीचे प्रमुख आहेत. महाराष्ट्राबाहेर गोव्याची तशी भाषा कोकणी का मराठी वाद चालू आहे. राजकीय भाषा कोकणी म्हणून सुद्धा वापरली जाते पण मराठी भाषा गोव्यात मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. असं कुठला एरिया नाही गोव्यामध्ये की जिथं मराठी बोलली जात नाही. थोडा वेगळा कोकणी टच त्याला असतो. तर त्यांनी जे कार्य केलेलं आहे तर त्या कार्याची दखल घेऊन मनोरमा साहित्य मंडळाने निर्णय घेतला की आपण जीवनगौरव पुरस्कार माननीय अनिल सामंत यांना देण्याचं एकमताने मान्य करण्यात आलं. आमच्या निवड समितीचे अध्यक्ष आज दयान कॉलेजमध्ये एक महत्त्वाची मीटिंग चालू आहे. डॉक्टर राजशेखर शिंदे साहेब आहेत आणि डॉक्टर कविता मुरुमकर आहेत. तर त्यांनी एकमतानं आणि कमिटीने निवड केलेली आहे. आणि मनोरमा बँक राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार हा काव्यरत्न पुरस्कार वैभव जोशीला देण्यामागची भूमिका काय तर वैभव जोशी हे मूळचे सोलापूरचे. त्यांचे वडील BNCमध्ये कामाला होते. सोलापुरातून नंतर ते बाहेर इतरत्र शिफ्ट झाले आणि त्यांचं जे कविता क्षेत्रामध्ये आज 100-150 पिक्चरला छोट्या ह्याला गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि आज स्टेजवरती त्यांचे परफॉर्मन्स बघतो आपण. हा एक वेगळा साहित्य क्षेत्रामध्ये एक पैलू आहे जो त्यांनी उभ्या महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशीसुद्धा त्यांनी आता आपलं नाव लौकिक कमवलेलं आहे. आणि म्हणून माननीय वैभव जोशी हे सोलापूरच्या आश्रमात त्यांची आपण निवड केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की मनोरमा मल्टीस्टेट याच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कार आपण साहित्य सेवा पुरस्कार म्हणून देतो. तर त्यामध्ये डॉक्टर मनीषा अतुल या नागपूरच्या आहेत परंतु व्यवसायिक डॉक्टर असल्या BHMS त्या तरीसुद्धा एक बंडखोर कवयित्री म्हणून किंवा अतिशय बेधडकपणे आपले विचार स्पष्ट करणाऱ्या कवयित्री आहेत. त्यांची जवळजवळ 10-15 पुस्तकं प्रकाशित आहेत. आम्ही जे आता पुस्तक छापतोय साहित्य संमेलनाच्या वेळेला आम्ही ते उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यामध्ये सविस्तर बायोडाटा त्यांचा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. आणि त्यांना हा पुरस्कार जो दिलेला आहे आपण जर पाहतो की सामंत साहेबांचा पुरस्कार आहे तो जीवनगौरव 25,000 रोग शाल श्रीफळ मोमेंटो असा आहे. वैभव जोशींचा पुरस्कार ही 25,000 रोग शाल श्रीफळ मोमेंटो असा आहे. आणि बाकी सर्व पुरस्कार हे 10,000 रुपयाचे. मग सर्व पुरस्कार मग त्याच्यामध्ये डॉक्टर मनीषा अतुल त्याच्यानंतर माननीय अपूर्वा जोशी या मध्यंतरी आपण पाहिलं असेल DCP गार्गे सोलापूरला DCP होत्या. त्यांनी अपूर्वा जोशी मॅडमची मुलाखत घेतली होती. त्यांनी क्रिमिनल जे आपण म्हणतो अर्थशास्त्र त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं
आणि त्या अनेक आर्थिक संस्थांवरती कार्यरत आहेत. पण त्याचबरोबर साहित्याच्या माध्यमातून त्यांनी फॉरेन्सिक साहित्याच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. सोलापूरचे आहेत, डॉक्टर प्रदीप जोशींच्या कन्या आहेत, तर त्यांची सुद्धा निवड सोलापूरच्या म्हणूनच आपण केलेली आहे. त्याचबरोबर माननीय संदीप काळे हे पूर्वी सकाळमध्ये कार्यरत होते, पत्रकार होते, ते प्रकाशक आहेत. अनेक पद्धतीने सध्या डिजिटलच्या माध्यमातून आणि इतर लिखाणाच्या माध्यमातून त्यांची 85 पुस्तकाचं प्रकाशन देश पातळीवरती केलेलं आहे. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आणि साहित्यिक म्हणून, त्याचप्रमाणे डिजिटल साहित्य, सकाळ, पत्रकारिता या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. तर त्यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूरचे माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे यांना आम्ही विनंती केली की तुमचं जे पुस्तकाचं कामकाज आहे त्याचबरोबर ते साहित्य सेवा खूप करतात, विद्यापीठात कामाला आहेत, परंतु साहित्य सेवेला एवढं वेळ देतात. आज उपस्थित तिथं जरा बोललो होतो आम्ही, सोलापुरातील काही मंडळी नाही तर आज बोललो होतं. आता यानंतरचे पुरस्कार डॉक्टर ऋचा मोरे हे वाचतील. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 यासाठी आपण माननीय नीलकंठ कदम सर मुंबईचे आहेत त्यांना देत आहात. त्याच्यानंतर माननीय नाही एक मिनिट, नीलकंठ कदमचं जे पुस्तक आहे तर आस्वाद आणि समीक्षा हे इथं पुस्तक या ठिकाणी समोर आहे. तर त्यांनी अतिशय समीक्षापर, अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं लिखाण, साहित्य सेवा गेल्या अनेक वर्षे ते करतायत. अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर रणधीर शिंदे यांनी नीलकंठ कदम यांना आपल्या या पुस्तकासाठी सुद्धा प्रस्तावना दिलेली आहे. एकूणच यांचं खरं तर जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांचं आलं होतं. त्यांचा जन्म 1953 सालचा आहे आणि त्यांचं लेखन इतकं विपुल आहे, अनुवादित लेखन आहे, पण हे समीक्षापर लेखन आहे. समीक्षापर लेखनामध्ये त्यांचं स्वतःच्या समजुतीकरता हा कविता संग्रह आहे. ते प्रेरणा एकांकिका विविध दिलेली आहेत. साहित्य अकादमी मुंबईचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. वाङ्मय नियतकालिकातून लिहितात, अनेक संपादित ग्रंथ त्यांनी केलेले आहेत. तर त्यांची जी साहित्य सेवा आहे त्याच्यासाठी आपण आस्वाद आणि समीक्षा याच्यासाठी नीलकंठ कदमांना आपण पुरस्कार दिलेला आहे. हां सरा मोरे करतात. सर मोरे ग्रंथालयातर्फे. त्याच्यानंतर माननीय शिल्पाताई देशपांडे या पुण्याच्या आहेत, यांनाही पुरस्कार देतोय. त्याच्यामध्ये शिल्पाताई देशपांडे ह्या आकाशवाणी पुण्यावरती निवेदिका आहेत. त्यांना नाही तेही सोलापूरचे पुढे येणार. ते मला एकाने विचारलं तुम्ही सोलापूरला पुरस्कार देणार, मी म्हटलं 3 पुरस्कार दिलेत. ते म्हणले कुठं आहेत पुरस्कार. मी म्हटलं सोलापुरातून बाहेर गेला म्हणजे सोलापूरकर नाही असं समजायचं कारण नाही. वैभव जोशी सोलापूरचेच आहेत, त्याचप्रमाणे अपूर्व जोशी सोलापूरचे आहेत आणि शिल्पा देशपांडे सुद्धा सोलापूरचेच आहेत. तर सोलापूरमध्ये त्या संदीप काळेंचे सासरेही सोलापूरचे आहेत. आता शिल्पा देशपांडे ह्या उत्कृष्ट निवेदिका म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहेत. अनेक कार्यक्रम ते शासनाच्या वतीनं मोठ्या मुख्यमंत्री लेवल असतील किंवा बजेटचे वरती कार्यक्रम घेत असतात. आणि त्याशिवाय त्या साहित्यिक अंगानं अनेक प्रकारचे शेरशायरीचे कार्यक्रम असतील त्याचं अँकरिंग करणं, त्याची सूत्रसंचालन करणं हे काम करत असतात. आणि म्हणून शिल्पा देशपांडे यांची निवड आपण निवेदिका म्हणून केलेली आहे. त्यानंतर माननीय अंजलीताई करंजकर पुणे. सांगा मॅडम. हां, त्या ज्ञानेश्वरीवर त्यांचा अभ्यास आहे आणि ज्ञानेश्वरीवरच त्यांचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे आणि त्या पुण्याच्या आहेत. त्यांचाही आपण पुरस्कार आपण तिथं त्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर माननीय सुनील साळुंखे यांनाही आपण पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यानंतरनं आपला अस्सल महाराष्ट्रीयन हुरडा पार्टी ही आपण कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यात ठेवणार आहे. त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा. एक मिनिट थांबा. आता 2 विषय महत्त्वाचे झालेत. ह्या साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी आमचा मुद्दा असतो तो पुरस्कार वितरणाचा असतो. म्हणून मी हा पुरस्कार वितरणचा सोहळा नंतर घेतला. आणि करंजकर मॅडम आणि साळुंखे हे साळुंखे नवोदित कलाकार आहेत. तर त्यांची कादंबरी, त्यांचं लिखाण मागं आम्ही 2-3 दिला, तर 3 नंतर आमच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. म्हणजे सांगोल्याचे जवळदार असतील किंवा हे असतील. याच्यामध्ये मी सुरुवातीला उल्लेख केलेला आहे की माननीय विश्वास पाटील हे उद्घाटक आहेत. सोलापूरचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रकाश महानवरजी हे आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. सुरुवातीच्या समारोपाला पण असणार आहेत, सुरुवात आणि समारोप दोन्ही याला ते असणार आहेत. प्राध्यापक मिलिंद जोशी
हे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. गेले अनेक वर्ष मसाबा पुण्यावर ते कार्यरत होते. ते वक्ते आहेत, लेखक आहेत. आणि प्राध्यापक मिलिंद जोशी, त्याचप्रमाणे मान्य रवींद्र शोभणे हे सुद्धा मराठी विश्व मंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. पण 2-3 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की ते अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्षपद आपल्याकडे होते. म्हणजे विश्वास पाटलांच्या आधी मला वाटतं 3 वर्ष झाले असते आता. आणि त्यांचं कादंबरी लेखन विपुल आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते आज कार्यरत आहेत. संभाजीराव काकडे हे माजी कामगार उपयुक्त म्हणून पुण्याला आहेत. आणि संभाजीराव काकडे यांचं या क्षेत्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये ते साहित्य सेवा कन्सल्टन्सीचं कामकाज करत असतात. रामदास फुटाणेजीच्या बाबतीमध्ये मी सांगायला पाहिजे असं काही नाही आहे, कारण तरीसुद्धा 50 वर्षापूर्वी सामना आला होता. आणि आज सामन्याचं काय चित्र राजकारणात आहे या अनुषंगाने ते एक अर्धा तास आपल्याला सगळ्यांना खिळवून ठेवणार आहेत. मला खात्री आहे पत्रकारांसुद्धा ते आवडेल, कारण 50 वर्षापूर्वीचा निळू फुले जर तुम्ही आठवला आणि आजसुद्धा ते डायलॉग पिक्चरचे बघितले. रामदास फुटाणेंनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने, जब्बार पटला असतील, रामदास फुटाणे असतील, सिंहासन आहे सामना मारुती कांबळेचं काय झालं सामना. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपण जे प्रकट मुलाखत घेणार आहोत, पहिली जी आपली सुरुवातीची जी उद्घाटनाची उल्लेख आपण केलेला आहे त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब आहेत. तर ते खरं तर त्यांना आम्ही विनंती केली होती या कार्यक्रमाचं प्रमुखपदच यावं तुम्ही घ्या म्हणून, पण त्यांना म्हणतो की मला वेळ नाही, यामुळं पण 100 कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपलं मनोगत ते सविस्तर व्यक्त करणार आहेत. 2 ठिकाणी ते भाग घेणार आहेत. एक परिसंवादामध्ये सुद्धा येणार आहेत आणि सुरुवातला सुद्धा येणार आहेत. आपली जे सत्र दुसरं आहे त्यामध्ये विश्वास पाटील यांची मुलाखत आहे. या चित्रांगणच्या अश्विनी कोळेकर ह्या त्या मुलाखत घेणार आहेत माननीय विश्वास पाटील यांची. ही मुलाखत साधारणपणे मी तुम्हाला वेळेचं गणित म्हटल्यासारखं मगा थोडं पुढं होऊ शकणार आहे. त्यानंतर माझं भाषण हे लिखित स्वरूपात देऊन सुरुवातीच्या सत्रामध्ये कमीत कमी वेळ भाषण करून मुलाखतीमध्ये 20-25 मिनटामध्ये उलगडायचं अशा पद्धतीची भूमिका आमच्या काही लोकांनी मांडली. की भाषण डाटा 45 मिनिट तुम्ही करणार, त्यापेक्षा भाषण थोडक्यात घ्यायचं आणि मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मत व्यक्त करा म्हणून मुलाखत आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर परिसंवाद जो आहे याच्यामध्ये डॉक्टर राजशेखर शिंदे यांच्या या अध्यक्षतेखाली मान्य रवींद्र शोभणे हे मराठी विश्व मंडळ महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. मान्य राजा माने ज्येष्ठ पत्रकार संपादक आहेत. प्रदीप मोरे हे माजी शिक्षण उपसंचालक आहेत. ते 3 लँग्वेज फॉर्म्युला सध्या जो वाद चालू आहे की हिंदी मराठी इंग्लिश त्या विषयावरती ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मान्य राजेंद्र दास हे महाराष्ट्रातले आपल्या कुर्डवाडीचे आहेत आणि ते सुद्धा या परिसंवादामध्ये भाग घेणार आहेत. आपल्याला पाहिलं असेल की आम्ही प्रत्येक सत्र साधारणपणे 40 मिनटं 45 मिनटं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 5-5 मिनटं आम्ही राखून ठेवलेले आहेत. सायमल्टेनियसली आपण सगळ्यात मोठं सत्र जे राहणार आहे तर ते सत्र क्रमांक 5 हे काव्य महफिलीचं आहे. याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून सौ अस्मिता गायकवाड, सूत्रसंचालक म्हणून डॉक्टर संजीवनी तडेगावकर आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तडेगावकर मॅडम या जालनाच्या आहेत. विविध कविता असतील, साहित्य संमेलन असतील त्याचं त्या अध्यक्षपद भूषवत असतात. आणि सहभाग म्हणून राजन लाखे हे पिंपरी चिंचवडचे मसापाचे अध्यक्ष आहेत. त्यांना आपण समारोपाला उपस्थित राहण्यासाठी आपण विनंती केलेली आहे. अशोक बाडोळकर बहुतेकांना नाव जुने असतील तर ऐकून असतील. आपल्याकडं सहकार खात्यामध्ये DDR होते. त्याचप्रमाणे त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. चला आयुष्यावर बोलू काही म्हणून. माधव पवार, विमल माळी, डॉक्टर श्रुतिश्री वडकबारकर, डॉक्टर मनीषा अतुल, डॉक्टर राधिका देशमुख या हिंगोलीचे आहेत. ते खास कविता वाचण्यासाठी आपण हे बाहेरचे 5-6 जिल्ह्यातले लोक येत आहेत. सौ वंदना कुलकर्णी, गोविंद काळे, किरण येले हे मुंबईचे आहेत. ते एक अतिशय उत्कृष्ट कवी, साहित्यिक, लेखक, त्याचप्रमाणे इतर कथासुद्धा ते लिहितात. डॉक्टर स्मिता पाटील, डॉक्टर सुजाता जाधव, स्वाती कुलकर्णी, मारुती कटकदोंड, राजेंद्र भोसले, कालिदास चौडेकरजी, बदियुजमा बिराजदार, इंद्रजित घुले, निलोफर फणीबंद हे आत्ता शिक्षक म्हणून आहेत. आणि नव्यानं आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये गझलकार म्हणून त्यांचं नाव आता येतं आहे आजकाल. शारदा तालिकोटी आणि या कार्यक्रमाचं समन्वय म्हणून उज्ज्वला साळुंके काम पाहणार आहेत.
हे सर्व चालू असतानाच आपलं जे दुपारचं भोजनाचं सत्र आहे, स्वतंत्र वेळ साधारणपणे आपण काव्य मैफिलीनंतर आपण एक अर्धा तास स्वतंत्र ठेवणार आहे, पण तो सुरुवातीपासून बाहेर 2 वाजेपासून भोजन त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्याच्यानंतर 6वं जे सत्र आहे भोजन झाल्यानंतरचं, ते रामदास फुटाणे साहेबांचं हे पेन ड्राईव्हवरती ते मागं स्क्रीनवर दाखवणार 50 वर्षापूर्वीचा सीन काय, बाई चला की वाड्यावर म्हणून डायलॉग आला, मग आत्ताचा डायलॉग काय, असे जे पूर्वीचं डायलॉग आत्ताचा डायलॉग. त्यांनी यापूर्वी पुण्यामध्ये हा प्रयोग केला होता फुटाणे साहेबांनी, त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. तर त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण काहीतरी सादरीकरण करा, त्यामध्ये कवितेच्या ऐवजी हे वेगळी पद्धत आपण घेऊया. आणि म्हणून आपण या ठिकाणी रामदास फुटाणे साहेबांचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. तो एक अर्धा तासाचा कार्यक्रम चालेल. आणि आपलं शेवटचं जे सत्र आहे तर ते समारोपाचं सत्र आहे. त्याच्यामध्ये पहिली मुलाखत वैभव जोशी सुरू होणार आहे. वैभव जोशी कवी जे आहेत, काव्यरत्न पुरस्कार, तर ते म्हणले भाषण मिशन मला माझं घेऊ नका काय, आपण सुरुवातीला सर्व कारण समारोपाला मास्टर आहेत सगळे पुरस्कार वितरण झाल्यानंतर. मग त्यांची एक 25-30 मिनिटाची मुलाखत होईल. सौ शिल्पा देशपांडे ही ती मुलाखत घेतील आणि मुलाखत झाल्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे. पुरस्कार वितरण मी मगाशी वाचले ते. पुरस्कार वितरण झाल्यानंतर जे मान्यवर बोलणार आहेत त्या मान्यवरामध्ये जरी नावं इथं आपण सगळ्या दिली असले तरी मोजके मान्यवर बोलतील. म्हणजे विश्वास पाटील साहेब बोलतील, कुलगुरू साहेब बोलतील, मिलिंद जोशी, शोभणे साहेब, सामंत साहेब. कारण फुटाणे साहेबांची मुलाखत झाल्यावर फुटाणे साहेबांनी मी काय बोलणार नाही. वैभव जोशींची पण मुलाखत आपण घेतो आहे, त्यामुळे ते पण त्या विषयावरती फारसं बोलणार नाही. आणि समारोपाला माझी मुलाखत झाली असल्यामुळे मी पण या ठिकाणी फारसं बोलणार नाही. त्यामुळं जरी नावं असली तरी तो कार्यक्रम 7 वाजेपर्यंत संपावा अशी अपेक्षित आहे. आणि हा कार्यक्रम संपत असतानाच सुरुवातीला किंवा अगदी ह्याच्यामध्ये की साहित्यातून काय साध्य होऊ शकतं, की ताणतणाव मुक्ती मिळते, नीतिमत्ता, प्रबोधन, अनेक गोष्टी साहित्यामधून सिद्ध होतात. म्हणून एक तणावविरहित जीवनशैली या विषयावर काही डॉक्टरांनी आम्हाला विनंती केली होती की आमचं एक छोटं पुस्तक आहे ते आम्ही प्रकाशित करतो आणि सगळ्याला वाटतो. म्हणजे ठीक आहे, एक 10 ते 15 मिनटासाठी त्यांना बार्शीचं एक डॉक्टर तांबारे म्हणून आहे, डॉक्टर संदीप तांबारे व्यसनमुक्ती केंद्र आहे. बहुतेक पत्रकारांना माहिती नसेल तर आता माहिती होईल या कार्यक्रम. तर खूप चांगलं आहे. तर त्या ठिकाणी त्या 5 जण डॉक्टर आहेत, त्यांचा एक 15 मिनिटाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हुरडा पार्टीसाठी जे उपस्थित सर्वांनाच आमंत्रित आहे. संध्याकाळी लॉनला बाहेर हुरडा पार्टी 6:30 चालू होणार आहे. आणि हे हुरडा पार्टीचं जे आयोजन आहे हे पुण्यावरून, मुंबईवरून, ठाणा इकडून लोक सगळे येणार आहेत. रात्री बहुतांशी लोक परत जाणार आहेत. तर त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी समायोजन करावा हे भूमिका त्यामागची आहे. त्याचबरोबर आमचं असं एक नियोजन आहे की सुरुवातीला आणि समारोपाला, आता तुम्हाला पत्रकारांना सगळ्याला कल्पना आहे की खरं तर जिल्ह्यामध्ये ऑन रेकॉर्ड 1000पेक्षा जास्त साहित्यिक आहेत. म्हणजे कवी आहेत, कादंबरीकार आहेत, कथालेखक आहेत, म्हणजे स्फुट लेखनकार आहेत, वर्तमानपत्रामध्ये आहेत, पत्रकार साहित्यिक आहेत, खूप साहित्यिक आहेत. आणि स्टँडर्ड जरी म्हटलं तर प्रत्येक तालुक्यात 5-25 लोक आहेत. आपण किती जरी शक्य म्हटलं तर प्रत्येकाला आमंत्रण देणं, प्रत्येकाला बोलवणं, सभा नोंदवणं हे शक्य नाही. म्हणून आम्ही विचार केला की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर समारोपाला आणि उद्घाटनाला काही लोकांना बोलून त्या ठिकाणी सत्कार त्यांचा करायचा आहे. माननीय जिल्हाधिकारी सोलापूर साहेबांच्या कामाची दखल घेऊन आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी मान्य केले की मला जेव्हा वेळ मिळेल माझ्या सोयीनुसार मी येऊन जाऊन माझा मी सत्कार घेऊन जाईल. कारण ते आता बिझी आहेत ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर पोलीस आयुक्त साहेब, आपल्याला कल्पना आहे मागं बदलावाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आलेले आहेत. आत्ताही त्यांना आम्ही विनंती केली, पत्रिकेत मुद्दाम नावं आम्ही घेतले नाहीत. कृष्णा इंगोले सांगोल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, बहुतेक पत्रकारांना ग्रामीणच्या माहिती आहेत. त्यानंतर नाम शिंदे म्हणून एक अतिशय प्रख्यात साहित्यिक सोलापूरला आहेत. किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, परंतु डॉक्टर सुशीलकुमार शिंदे साहेबांचे चुलत भाऊ म्हणून त्यांची निवड नाही झाली. तर मेरिटवरती त्यांनी लिहिलेलं जे लिखाण आहे अत्यंत गाजलेलं आहे. फॉरेन्सिक जातीला जात वगैरे असेल, इतर अनेक त्यांचं व्यक्तिगत लिखाण पण आहे. फार चांगल्या पद्धतीने लिखाण त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर सचिन ओबासाहेब महापालिका आयुक्त, त्यांनाही आम्ही विनंती केलेलं आहे. डॉक्टर नसीमा पठाण, हे तर आपल्याला माहिती आहे की 75 आज 80 होऊन गेलेले आहेत. तर त्यांना कुठं ताण न देता पण सत्कार त्यांचा करण्याचं नियोजन आहे. खडके फाउंडेशन
कालच खडके फाउंडेशनच्या माध्यमातून आपण रुद्रनाथ मंगेशमध्ये मोठा कार्यक्रम 3 दिवस पुण्यात झाला होता, तर त्याची दखल आपण घेतलेली आहे. DB पाटील पुणे हे सहकार साहित्यिक क्षेत्रामध्ये कामकाज करणारे त्यांची निवड केली आहे. राजेंद्र पवार हे खरं तर पूर्वी त्यांचा प्रकाशन व्यवसाय होता, त्यांचे ग्रंथालय पण होतं, नंतर ते खात्यामध्ये गेले, जॉईंट ट्रस्टमध्ये रिटायर झाले. अभिजित वाकचौरे हे जागतिक पातळीवरती बहुतेक पत्रकार माहिती आहे की आयर्न मॅन म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि दर 2 महिन्याला 3 महिन्याला कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये त्यांचं 1 नंबर नाव असतं. डॉक्टर सत्यजित वाकचौरे हे दोघंही बंधू हे सोलापूरच्या म्हणजे तरुणांना आदर्श म्हणून त्यांना पुढं आणलं पाहिजे. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत साहेब, तर यांचाही आपण या ठिकाणी सत्कार सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रात त्यांच्या सोयीनुसार आपण करणार आहोत. असा हा भरगच्च साहित्य संमेलन, त्याचप्रमाणे संस्कृती, त्याचप्रमाणे इतर व्यवसायामधील जे लोक आहेत की जे रसिक म्हणून आपल्याला प्रसिद्ध आहेत, या सगळ्याच्या अनुषंगानं दिनांक 25 डिसेंबरला हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता हॉटेल बालाजी सरोवर इथं सुरू होणार आहे. सुरुवातीला चहा पाण्यावर व्यवस्था होईल. मान्यवर आदल्या दिवशी मुक्कामाला येणार आहेत, ज्येष्ठ साहित्यिक वगैरे, सगळ्यांची ओळखी तिथं घेणं सोयीस्कर व्हावं, मुलाखतीकारांना एकमेकाला वेळ मिळावी. आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सकाळी चहा झाल्यानंतर उद्घाटनाला सुरुवातीला नागेश पवार म्हणून एक नवोदित कलाकार सोलापूरचा आहे, विद्यार्थी, तो संगीत शिक्षक आहे सध्या पोद्दारमध्ये. तर सुरुवातीला सरस्वती पूजन ईशस्तव नागेश पवारांच्या माध्यमातून होईल. त्यानंतर तो माझं जे स्वतःचं मुलाखत आहे त्या मुलाखतीला तो 2-3 कविता सादरीकरण करणार आहे आणि समारोपाला काही कविता सादरीकरण करणार आहे. आणि सुरुवातीला आता कसं आहे की आल्या लोक एकदम हॉलमध्ये आले, हॉल रिकामा असतो स्टेज. 9:30 वाजता त्याचं काम संगीत सुरू होईल. काही गाणे म्हणा, भावगीत म्हणा, लोक बसायला लागतील आणि मग चहा पाणी करून गेस्ट आले की आपण साधारणपणे 10:15 साधारणपणे आपला कार्यक्रम सुरू होईल. वातावरणानिमित्त सुरुवातला होऊन जाईल. त्यामुळं असा एकूणच कार्यक्रम असला आहे. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी यायचं आहे. मी खेलबोडे साहेबांना विनंती करतो की तुम्हाला जोडीने सगळ्यांनी या. तुम्हाला पत्रिका मी देतो पास म्हणून आणि या कार्यक्रमाचा हुरडा पाठीवर आस्वाद घ्या. मागे लिहिलंय बघा, मोफत पास आणि या शक्यतो पत्रकार आणा. 200 आहे. म्हणजे नाही, ह्याच्यावर मतामध्ये चर्चा आपले करू. पद्माकरजी कुलसंघाचे अध्यक्ष विक्रम खेलपुडे, समिती आमचे सदस्य शिवाजी शिंदे, ज्येष्ठ कवी गोविंद काळे, ज्येष्ठ कवी मारुती कटकधोम, त्याचबरोबर बच्चू उर्मा बिराजदार आणि आमचे संचालक विकास तकरी हेही उपस्थित आहे. यांचाही आपण त्याच्यामध्ये उल्लेख करावा. आणि बाकी तर मी नावं पहिल्यांदा घेतलेली. कार्यक्रम खूप समोर अरेंजमेंट खूप चांगली आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की ते वेळेमध्ये सुरू करा आणि वेळेमध्ये संपवा. आपली उपस्थिती कार्यक्रम 10ला सुरू होईल. काही परवाच्या साहित्य संमेलनाचा अनुभव आहे. नाही, कसं आहे ना, समोर लोक असल्याशिवाय बोलणारा बोलू शकत नाही ना, त्यामुळे सगळे आपल्याकडे बोलणारे खूप आहेत, ऐकणारे कमी आहेत, त्याच्यामुळे नाही, अडचण येते सगळी. शक्यतो आपण आई पप्पांचंच घर तर काका काकू आणि सगळ्यांची घर. माहेर म्हणजे काय? सकाळचा आई पप्पांसोबतचा चहा आणि चाय पेती चर्चा. माहेर म्हणजे काय? आईच्या हातचं जेवण आणि काकूनं तुला आवडते म्हणून केलेली ती भाजी. माहेर म्हणजे काय? मुलांसोबत खेळलेला डब्बा एक्सप्रेस, चॅलेंज, खूप सारे गेम्स, पिझ्झा पार्टी आणि ती मूवी नाही. माहेर म्हणजे काय? रात्रीच्या कधीही न संपणाऱ्या भावा बहिणींसोबतच्या त्या गप्पा आणि स्पेशल लाईट कॉफी आणि बरंच काही. माहेर म्हणजे काय? आईकडून आणि दीदीकडून केलेली ऑइल मसाज, बहिणीकडून घेतलेली ती फेशियल केअर आणि भाचीकडून घेतलेली नेल केअर. माहेर म्हणजे काय? माझ्या छोट्याशा भाच्याकडून ऐकणारं एक वाक्य, तू अजून एक दिवस थांब ना ग. माहेर म्हणजे काय? असंख्य आठवणी आणि ते कधीही न संपणारे दिवस, जिथे हसणे, खिदळणे, दंगा करणे याशिवाय दुसरे काही जमलेच नाही. माहेर म्हणजे माझ्या आनंदाचा कधीही न संपणारा आयुष्यातला क्षण. वाचून दाखवलात की नाही? मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम याच्या संयुक्त उद्यमाने आपण एक दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. मनोरमा साहित्य मंडळाची परंपरा 2002 पासून सुरू झालेली आहे. आता हे 10वं साहित्य संमेलन
आपण 25 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये बालाजी सरोवरच्या सभागृहात आपण घेत आहोत. मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम याचे सर्व सदस्य, आमचे मार्गदर्शक मान्य डॉक्टर राजा मानेजी, त्याचप्रमाणे पद्माकर कुलकर्णीजी, आमचे कल्याणराव शिंदे, प्रशांतजी जोशी, सर्व पत्रकार संघाचे बंधू भगिनी उपस्थित असताना त्यांनी मला विनंती केली की या वर्षाचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आपणच घ्यावं आणि म्हणून 25 डिसेंबर मनोरमा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे मी स्वीकारलेलं आहे. अध्यक्ष या नात्यानं 25 डिसेंबर रोजीच्या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य विश्वास पाटीलजी यांना विनंती केली होती, त्यांनी ती मान्य केलेली आहे. त्याचबरोबर माजी अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष मान्य रवींद्र शोभडेजी नागपूरवरून येत आहेत. गोव्यावरून मान्य सावंत साहेब जे गोवा मराठी अकॅडमीचं काम बघतात, अनिल सावंत साहेब, तर ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचे मान्य प्रकाश महानवरजी, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील जे सर्व प्रशासकीय मान्यवर अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही विनंती केली आहे की त्यांनी आपल्या सोयीनुसार, कारण साहित्य संमेलन सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत हे चालणार आहे. दिवसभरामध्ये 8 सत्र त्या ठिकाणी आहे. यामध्ये आम्ही ज्यांना पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारांच्या वितरणासोबत माननीय मिलिंद जोशी साहेब हे अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सोबतच पुण्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कामकाज पाहणारे आमच्या सुनीतराजे पवार मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लाखे साहेब जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जो एरिया आहे त्याचे आमची जी शाखा आहे मसापची त्याचे ते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. या कार्यक्रमासाठी बेळगाव असेल, मुंबई असेल, गोवा असेल, या विविध क्षेत्रातून मान्यवर येणार आहेत. ज्यांना पुरस्कार दिलेला आहे या पुरस्कारामध्ये सोलापूरचेच असलेले कविता रत्न माननीय वैभव जोशी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम मनोरमा साहित्य मंडळीमार्फत होणार आहे. त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार माननीय अनिलजी सामंत गोवा यांना आपण प्रदान करत आहोत. त्याचबरोबर या पुरस्कारामध्ये पुण्या आकाशवाणीच्या माननीय शिल्पा देशपांडे, अपूर्वा जोशी, त्याचबरोबर आपण निळकंठ कदम ज्येष्ठ साहित्य समीक्षक आहेत, संदीप काळे हे सकाळचे पत्रकार, प्रकाशक, लेखक, सोलापूरच्या मातीमध्ये रुळलेले आणि आता अतिशय चांगल्या प्रकारे साहित्य सेवा विद्यापीठात काम करत आमचे शिवाजीराव शिंदे यांनाही आम्ही डॉक्टर शिवाजीराव शिंदे यांनाही पुरस्काराने आम्ही सन्मानित केलेलं आहे. सुनील साळुंके जे नवोदित साहित्यिक आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करत आहोत. अंजली करंजकर ज्यांनी ज्ञानेश्वरीवर कामकाज केलेलं आहे त्यांना या ठिकाणी आपण पुरस्काराने सन्मानित करत आहोत. एकूण 9 पुरस्कार विविध क्षेत्रातील साहित्यिक मंडळी म्हणून आपण या ठिकाणी देत आहोत. या पुरस्कार वितरणाबरोबरच डॉक्टर मनीषा अतुल या नागपूरवरून खास या साहित्य संमेलनासाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे अनुराधा देशमुख या हिंगोलीवरून कविता सादर करण्यासाठी येत आहेत. ठाण्यावरून या ठिकाणी सुजाता जाधव मॅडम या ठिकाणी येत आहेत. विश्वास पाटील यांच्यासोबत ठाण्यावरून प्रकाश किरणजी एले हे सुद्धा कवी आणि लेखक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. एक भरगच्च मेजवानी सोलापूरच्या साहित्य क्षेत्रातील मंडळींबरोबर सोलापुरातील जे दिग्गज साहित्यिक मंडळी गेले 3 दशकं आमच्या साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतात. बदिउजमा मिराज असतील, चारिताजी चौडेकर असतील, गोविंद काळेजी असतील, आमचे मित्र कटकधोंड साहेब असतील, याचबरोबर आमच्या कवयित्री श्रुतिश्री वनोबारकर मॅडम, वंदना कुलकर्णीजी, स्मिता पाटीलजी, याबरोबरच मनोरमा निवड समितीचे सदस्य आणि अध्यक्ष मान्य राजशेखर शिंदेजी
त्यांच्याबरोबर नेहमी त्यांना धांडोळा घेऊन उभ्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील साहित्यिकांचा धांडोळा घेणाऱ्या कविता मुरुमकरजी, मनोरमा या साहित्य मंडळाच्या स्वागताध्यक्ष सौ शोभाताई मोरे, कार्याध्यक्ष अस्मिताई गायकवाड, ॲडव्होकेट सुरेश गायकवाडजी, मनोरमाचे सर्व साहित्यिक मंडळे मसापाचे असतील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे असतील, कारण हे एकट्याचं काम नाही आहे. मी जरी अध्यक्ष असलो तरी माझ्यासोबत आमचे मनोरमा परिवाराच्या साहित्य मंडळातील, त्याचबरोबर साहित्य परिषदेतील सर्वांचं मार्गदर्शन सहकार्य हे गेले 30-40 दिवस लागत आहे. आणि या सर्वांच्या स्वागतासाठी आमचे मित्र राजेंद्र भोसले हे सुद्धा सुरुवातीला अनेक कार्यक्रमापासून आमच्यासोबत या ठिकाणी आहेत. विविध कार्यक्रमाची रेलचेल या निमित्तानं सोलापूरच्या साहित्यिकांना आहे. याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन की 50 वर्षापूर्वी माननीय रामदासजी फुटाणे यांनी एक पिक्चर या ठिकाणी केला होता. सुरुवातीला सामना या पिक्चरचं बऱ्यापैकी काही आर्थिक उत्पन्न होत नव्हतं, अडचणी होत्या, पण हळूहळू सामना एवढा गाजला की आज 50 वर्षानंतर सुद्धा त्याची क्रेज काही कमी होत नाही. आणि 50 वर्षापूर्वीचा सामन्यातले काही क्लिप्स आणि आजची राजकीय परिस्थिती कशा अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळेल, ही जुगलबंदी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या निश्चितपणे सामन्याबद्दल सुद्धा आपल्याला एक आश्चर्य होईल. विश्वास पाटील साहेबांची सुद्धा जी साहित्यिक वाटचाल आहे त्यांची प्रकट मुलाखत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे वैभव जोशी यांची मुलाखत आहे, रामदास फुटाणेंची मुलाखत आहे, बरगतचा कार्यक्रम आहे. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण या सर्वांबरोबर काव्य मैफिल जी आहे, ज्यांची नावं मी घेतली, त्यातील बरीचशी मंडळी ही आपल्या कविता साजऱ्या करणार आहेत. तर या कविता सादर करत असताना आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. परिसंवादामध्ये महत्त्वाचे विषय गोमांतकी मराठी कशी असेल यासंबंधी अनिल सामंतजी बोलणार आहेत. 3 लँग्वेज फॉर्म्युलासंबंधी प्रदीप मोरे त्या ठिकाणी बोलणार आहेत. डॉक्टर दास त्या ठिकाणी आहेत. वडरपाळकर मॅडम सोलापूरच्या तयार झालेले आहेत. सोलापूरचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांना माझी एक विनंती म्हणण्यापेक्षा मी एक त्यांना आव्हान करतो की आपलं जरी सहभागामध्ये नाव किंवा आम्ही पोहोचायला कमी पडतो, कारण आमची यंत्रणा तोकडी आहे, पण आपण या निवेदनाद्वारे या कार्यक्रमासाठी सकाळी 9:30 ते सायंकाळी 7 वेळ देऊन आपण या संपूर्ण साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा. सोलापूरची साहित्य परंपरा ही फार मोठी आहे. या परंपरेच्या माध्यमातून आपण ही रसिक श्रोते म्हणून आमंत्रित आहात. मनोरमा परिवाराचे सर्व ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सर्व पत्रकार बंधू भगिनी जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या माझ्या निवेदनातून ऐकतील, त्यांना माझी विनंती आहे की स्वतंत्र व्यवस्था पत्रकार बंधूंसाठी केलेली आहे, तर त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून सहपरिवार यावं अशी विनंती या ठिकाणी त्यांना करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना एक माहिती म्हणून देऊ इच्छितो की मनोरमा परिवाराचे आधारस्तंभ आणि आम्हाला नेहमी मुंबई, पुन्हा कुठे असे जे मार्गदर्शन करणारे मान्य राजा माने साहेब हे आज या ठिकाणी वारंवार दररोज पत्रकारितेच्या माध्यमातून असो किंवा तयारी कुठेपर्यंत आली, काय झालं, बारक्या सूचना. जयू भटकरजी ठाण्यावरून मीडिया कन्सल्टंट म्हणून येणार आहेत. प्रकाश पायगुडे पूर्वी मसापर कार्यरत होते, त्यांचे चिरंजीव आदिश पायगुडेजी ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तर या भरगतच्या कार्यक्रमामध्ये आपण सोलापूरकर मंडळींनी माझ्या पाठीशी पहिल्यांदाच अध्यक्षपदाची मी धुरा सांभाळत आहे. कमी अधिक काय झालं, 2 शब्द पुढं मागं झाले तर पत्रकार बंधूंनी माझी विनंती आहे की आपण सांभाळून घ्यावं. का सोलापूरची परंपरा खूप मोठी आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं, प्रत्येकाच्या साहित्याचा आढावा घेणं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तो भविष्यात मनोरमा साहित्य मंडळ निश्चितपणे घेईन अशी खात्री या ठिकाणी मी देतो. आणि समस्त सोलापूरकरातील जे आमची जुनी साहित्यिक मंडळी आहेत, मग कवी कुंजीवरे असतील, राम जोशी असतील, दत्ता हलजीकर असतील, फडकुले साहेब असतील, श्रीराम पुजारी असतील, गोमा पवार साहेब असतील, कुणाचा नामोल्लेख आपण या ठिकाणी असं म्हणून राहतो म्हणून नाही, पण वेळेचं औचित्य म्हणून या ठिकाणी जरी बाजूला राहत असलं, रवी देशमुख असतील, निशिकांत ठाकार असतील, या प्रत्येकाच्या या वाटचालीचा आढावा या साहित्य संमेलनामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा एकदा माझं हे लाभलेलं प्रास्ताविक मी संपवतो आणि आपलं विनंती करतो की हे
साहित्य संमेलन मनोरमा परिवाराचं साहित्य संमेलन नाही, तर हे सोलापूरकरांना वाहिलेलं साहित्य संमेलन आहे. कारण मनोरमा हे आईचं नाव आहे आणि आईच्या नावामध्ये कुठलाही मीपणा, अहंकार, भेदभाव त्या ठिकाणी नाही. माझी कविता आहे, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरंदार असतं, तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरंदार असतं. कुठलाही मनोरमा परिवाराला गर्व नाही. सोलापूरची साहित्यिक परंपरा ही मनोरमा या नावाने जाते, एवढंच या ठिकाणी औचित्य आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.